स्वप्तो जायते सर्वं जगतीतं सर्वं जगतीतं सर्वं जगतीतं त्वं भूमिरापो निजोनः त्वं सद्गारीवा सदा त्वं ठीक है स्वं ब्रह्मर्भुर्भुस्वरो भवनराजिं पूर्वमुद्राय राजिं तदनन्तरम् अनुस्वारः व्हिडिओ मारा व्हिडिओ काढलाय व्हिडिओ चालू आहे गणपति देवता ओम गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति एकदन्तं चतुर्हस्तं तदञ्चवरदं आदिर्भूतं च विद्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं या इति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो रातपतये नमो गणपतये नमः गणपतये नमस्ते नाशिने सुरताय श्रीवरदमूर्तये नमो झालेलं आहे हळद कुंकू आण त्याच्यावर नारळावर नको फुलं बिलं असल्या छाव म्हण कसला का छाव झाला किरायला एकच पेटी का एक पेटी हो ती माती तिकडे मी करतो झाडावरती फक्त फुंकलं ना आपण हात पण काय बाकीचे ठेवले आणि तिकडे देवीसाठी हात बुक घेऊन आमचं हे कुठे नारळ फोडायचं ते दगड हे आणि पाण्याची बाटली लागेल पाणी ठीक आहे आणि नंतर नैवेद्य पाणी फिरवत आठवण करा हे म्हणजे अच्छा मजबूत दगड दिले हे नारियल फोडणे केलं तर आता थोडक्यामध्ये मी आता आढावा घेतो 15 फेब्रुवारीला आपला संकल्प होता आणि 15 मार्चला आपण पाऊया खाली केल्या बरोबर आहे मार्चला जे संकल्प केलेला आहे 15 मार्चला त्या दिवशी आपण साड्या खाली केलेली आहे फोटो काढून द्या इकडे हो साहेब तुला माहिती आहे ना हो काय करू व्हिडिओ काढून व्हिडिओ करायचा
हे बोलताना पण ऐकायला मिळतं. पूर्ण सुरुवात झाली की महाशिवरात्रीला 15 फेब्रुवारी 2026 रोजी आपला एक संकल्प झाला की आपण एका महिन्यात ते 45 दिवस ते आपलं खाली करायचं सगळं. वास्तविकता ते फार अवघड वाटत होतं. सगळ्यांना या गोष्टी कशा निर्मित करायच्या. मॅनेजिंग कमिटीने फार मोठा लीड घेतला आणि 15 मार्चपर्यंत ते आपण खाली करून दिलं. महाशिवरात्रीला सुटलेला संकल्प एकादशीच्या दिवशी सिद्धीला गेला. त्यानंतर बरोबर इथे सगळं खाली झाल्यानंतर सुद्धा ऑफिसमध्ये पूजा झाली. त्या पूजेमध्ये रामनवमीच्या दिवशी योग होता. सुंदर गणेश पूजन झालं आणि ही जी सुरुवात केलेली आहे त्याची आज आता सीतानवमीच्या दिवशी आपण ही ओटी भरतोय देवीची, म्हणजे आपल्या वास्तूची. ती आता खोदकाम करायच्या आधी ही करतात यावेळेला. आता ते मी वाचून दाखवतो काय असतं याच्यामध्ये कारण. बसून बोल बहिणींना पण बसू दे ना. भारतीय जीवनात समरस झालेले सीतेसारखे रत्न नाही. प्रत्यक्ष लक्ष्मीने भगवान विष्णूचा अवतारातून वर येऊन पृथ्वी धुवंगून हा अवतार घेतलेला आहे. जातानाही पृथ्वी धुवंगूनच अवतार समाप्ती केलेली आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या पराक्रमी अवतारात अनसूयेनंतर एक आगळे वेगळे असे हे रूप लक्ष्मीने धारण करून सर्व विश्वाला सतत आदर्शभूत असे चिरंतन व शाश्वत प्रतिकात्मक रूप धारण केले आहे. भारताच्या सर्व भूमीची मालकीण ऋषी कन्या, रामाची पत्नी, रावणाची बंदिवान, एकदा नव्हे तर दोनदा वनवास, आनंदापेक्षा दुःख व लोकापवाद यांनाच तोंड देण्यात आयुष्य घालवले. फार थोडे दिवस महाराणी व जास्त काळ वनवास, सुखापेक्षा अनंतपटीने दुःख भोगणारी व या दुःखाती प्रभू रामचंद्रांच्या उज्ज्वलतेचे सतत चिंतन करणारी. व्यासांनी द्रौपदीचे केलेले वर्णन व वाल्मिकीने सीतेचे केलेले वर्णन या सीतेची कामगिरी अधिक आहे. ज्या भूमीतून सीतामाई आल्या त्या भूमीला परत गेल्या. साक्षात लक्ष्मीने हे दिव्य केल्यामुळे या भूमीला भारतभूमी सीतेची भूमी म्हणतात. शेती व शेत या सीता नावाचा अपभ्रंश आहे. या नावाचा सीता हा अपभ्रंश आहे. संबंध भारतातील शेतकरी हा शेतातील पीक तयार झाल्यावर थोडा भाग राखून ठेवून सीता मातेस नैवेद्य करतो व थोडा शेतात अर्पण करतो. दर चैत्र शुद्ध प्रतिपदेला शेतात खड्डा करून सीतामाईला नैवेद्य अर्पण करतो. आजही नवीन घराच्या वास्तूचा पाया खुडण्यापूर्वी भूमीचे म्हणजे सीतामाईचे सीता मातेचे पूजन सुवासिनींकडून करवून त्या सुवासिनीचे हस्ते भूमिपूजन, पाया खुरणे, पायाभरणी केली जाते. अशा केलेल्या पूजा 100% यशस्वी झालेल्या आहेत व त्यावर इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. कुठल्याही मंदिरात प्रभू रामचंद्रांची सेवा समर्पित करताना अगोदर श्री मारुतरायांना, त्यानंतर सीतामाईला व शेवटी श्री रामचंद्रांना सेवा अर्पण करावी. आपण कृष्णाला केव्हाही जोडवे, बांगड्या, हळदी कुंकू, ओटीचे सामान, हार, वेणी, शक्ती, साडी, मणी, मंगळसूत्र व नैवेद्य अर्पण करावा. छोटासा स्तोत्र आम्ही म्हणणार कोणाला पाहिजे का हातात? तर तुम्ही हातात ठेवा. आमच्या हिचा पाठ आहे, चालू ठेवा आणि सगळ्या फिरव असतात. हो हो हो. श्री गणेशाय नमः. हरि ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मावह तामावह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपौवये श्रीर्मा देवी दुषतां कां सुस्मितां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपौवये श्रियं चन्द्रां प्रभासां यथा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्ठामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे तस्नक्षतां त्वां गुणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो बिल्वः तस्य फलानि तपसानुगन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपस्थिता देवतथा कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे शुद्धिपासामलां ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुत मे गृहात् गन्धद्वारां दुराधर्षां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवेक्ष्यम् मनसः काममाकूतिं वाचा सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीः श्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपास्तजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं
विद्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्रां पुष्करणीं हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योष्मान् निन्देयं पुरुषानहम् यः श्रुतिः प्रयतो भूत्वा जुहुयादाज्यमन्वहम् सूक्तम् श्रीकामः सततं जपेत् पद्मानने पद्मऊरु पद्माक्षी पद्मसम्भवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै महादने धनं मे रमतां देवी सर्वकामाश्च देहि मे पद्मानने पद्मवि पद्मत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी पद्मप्रिये विष्णुमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्त्यश्वादिगवेर्थम् प्रजानां भवसि माताम् आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्धनं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिब पुत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् निलये सरोजहस्ते धवलतराशुभगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरीप्रसीनमह्यम् विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मीं च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् आनन्दः गर्गमः कीलः चिक्रीत इति विश्रुतः कुशेहार्यपुत्राश्च महिषीर्देवी देवता गुणरोगादिदारिद्र्यं पापच्च अपमृत्यवः भयशोकमनस्तापः नश्यन्तु मम सर्वदा श्रीवर्चस्व आयुष्यम् आरोग्यम् आविधात् शोभमानं महीयते धान्यं धन्यं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीलक्ष्मी सूक्तं प्रसीद मे महालक्ष्मी सुप्रसीद महाशिवे अचला भव सम्प्रीत्या सुस्थिरा भव मद्गृहे यावत् तिष्ठति वेदाश्च यावत् त्वन्नाम तिष्ठति यावत् विष्णुश्च यावत् त्वं तावत् कुरु कृपां मयि चान्द्रीकला यथा शुक्ले वर्धते सा दिने दिने तथा दयाते वर्धताम् यथा वैकुण्ठनगरे यथा वै क्षीरसागरे तथा मद्भवने तिष्ठ शिरं श्रीविष्णुना सह नारायणस्य नित्यं यथा तिष्ठति विष्णुना तथा मद्भवने तिष्ठ शिरं श्रीविष्णुना सह नारायणस्य नारायणोऽपि तव कमले यथास्ते नारायणस्त्वमपि नित्यभूमौ तथैव तौ तिष्ठति दयावती श्रीः विज्ञानवृद्धिं कुरु मे गृहेष्विः कुरु मे गृहेष्विः वृद्धिं कुरुतां मयि श्रीः स्वर्णवृद्धिं कुरु मे गृहेष्विः आता श्रीनारायण महालक्ष्मी सूक्तम् आपल्याकडे जेव्हा पहिली पूजा झाली रामनवमीला तेव्हा मी पहिल्यांदा शिवमहिम्न स्तोत्र म्हटलं. शिवमहिम्न स्तोत्र याचा अर्थ जी आपण पाडणार आहोत वास्तू त्या शिव फक्त हा समार करताय. आज आता श्री सूक्त आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणजे झालं सुरुवात झाली आता खोदकामाला आणि आता जे वाढवणार आहे वास्तू जी पूर्ण होणार तेव्हा विष्णू सहस्रनाम घ्यायचं त्यावेळेला ती वास्तू राभावी आणि आपल्याला सर्वांना त्याचा यथोचित उपयोग व्हावा. धन्यवाद. आता आपण नैवेद्य दाखवूया आणि नारळाचं आणलेले नारळ फोडायचे आणि सुरुवात शुभारंभ आपल्याकडनं झाला म्हणून सांगायचं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्णाय नमो नमः. धूपदीपं दर्शयामि नैवेद्यं समर्पयामि. चालेल का आधी घेतलं चालेल हे चालेल प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा वानाय स्वाहा पानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा वानाय स्वाहा पानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषणार्थं हस्तप्रक्षालनार्थं मुखप्रक्षालनार्थं पानीयं समर्पयामि. सर्व दिशांना ते पाणी
तर तुझ्या हस्ते पाणी द्यायला टाक तर उडव सगळ्या वास्तूवरती कॉर्नर कॉर्नर त्या जगात जी सेवा केलेली आहे ती तोड नाही त्याला रेल्वे एक महत्वाचं आहे टू रेल्वेवाले हे पण रेल्वेची बिल्डिंग होते ना. एक इकडे वाहा देवीच्या ह्याच्यावरती एक तिकडे वाहा शक्य असेल तिथे वाहा पाकळ्या उडवलं ते चालतील फुलं घेतली इकडे वाहा महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम केलं बंद केलं नाही चालू आहे चालू आहे चालू यांचे पाय पडून होते तू पण काढ हां म्हणजे तुला पण घेतो ये हमारे कंटिन्यूस पूरा हो गया 25 तारीख को तो भाई निकल गया रखा था जो भी पहला आएगा अच्छा